आज आपण उपासाची अगदी गुरुमालापेक्षाही मऊ अगदी परफेक्ट अशी वरईची भाकर आणि त्याचसोबत झणझणीत अगदी चविष्ट असं पिठलं कसं बनवायचं ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली भाकर तयार आहे आणि त्याचसोबत अगदी परफेक्ट असं आपलं पिठलं देखील तयार आहे. चला आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण पिठलं बनवून घेणार आहोत. त्यासाठी काय करणार आहोत, सर्वात आधी एका भांड्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ, इथे आपण राजगिऱ्याचं पिठलं जे राजगिरीचं पीठ असतं त्यापासून आपण पिठलं बनवत आहोत. बऱ्याच वेळेस शेंगदाण्यापासून उपासासाठी लागणारं पिठलं बनवलं जातं, पण आज आपण शेंगदाण्याचं नव्हे तर राजगिऱ्याच्या पिठापासून अगदी चविष्ट खमंग असं पिठलं कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर इथे 2 ते 3 चमचे मी घेतले राजगिरा पीठ. त्यामध्ये लगेच चवीनुसार मीठ लगेचच टाकून घ्यायचं आहे आणि लगेचच यामध्ये आपण काय करणार आहोत, ताक घालून हे बॅटर बनवून घेणार आहोत. जर आपल्याकडे ताक नसेल तर दह्याचा देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही. फक्त चवीला अगदी कमी आंबट असं ते वापरा, त्यामुळे काय होईल, पिठलाचा वास देखील येणार नाही आणि आपलं जे पिठलं असतं अगदीच चविष्ट असं ते तयार होईल. तर मी व्यवस्थित बॅटर हे तयार करून घेतलं. या पद्धतीने बॅटर तयार करून झाल्यानंतर साईडला कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. तेलाचं प्रमाण थोडंसं आपण नेहमीपेक्षा जास्ती वापरत आहोत. त्यानंतर काय करायचं, लगेचच आपण तेलाला अगदी कडकडीत तापू दिलं आहे आणि लगेच अगदी थोडंसं यामध्ये आपण जिरं हे टाकून घेऊया. जिरे छान फुलल्यानंतर लगेच लाल तिखट गरजेनुसार, लाल तिखटच्या जागेवरती आपण हिरवी मिरचीचा देखील वापर म्हणजे ठेच्याचा वापर केला तरी काही हरकत नाही. लगेच यामध्ये फक्त आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून आता उकळीही आणून द्यायची. आपण पहिलेच ताकामध्ये बॅटर हे भिजवून घेतलं आहे, म्हणजे बॅटर तयार करून घेतलं आहे, म्हणून पाण्याचा अगदी कमी वापर हा करायचा आहे. मीठ देखील आपण बॅटर बनवतानाच टाकलं आहे. लगेच काय करायचं, आता जर तुम्ही कोथिंबीर खात असाल उपासाला तर या स्टेपला कोथिंबीर यामध्ये घातली तरी काही हरकत नाही. मंद आचेवरती आता पाण्याला आपण उकळ हे येऊ देऊया. तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघाल पाण्याला आता उकळ आली. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवा आणि लगेचच यामध्ये अगदी थोडं थोडं बॅटर घाला, त्याला व्यवस्थित ह्या पद्धतीने मिक्स हे करून घ्यायचं. राजगिरीचं पीठ अगदी बारीक नसतं, त्यामुळे अजिबात गाठी वगैरे पडत नाही. अगदी परफेक्ट प्लेन असं आपलं स्मूथ पिठलं हे तयार होतं. मंद आचेवरती ह्या पद्धतीने आपल्याला हवं तिथपर्यंत घट्टसर होईपर्यंत आता हे पिठलं शिजून घ्यायचं. आता आपल्याला हे थोडंसं सैलसर वाटतंय, पण गार झाल्यानंतर हे पुन्हा आणखी घट्ट हे होतं, म्हणून गॅस हा लगेच बंद केला आहे आणि आता आपलं अगदी परफेक्ट पिठलं हे तयार आहे. पिठलं तयार झालं आहे त्यानंतर लगेच साईडला गॅसवरती आपण तवा हा गरम करून घेऊया. तवा गरम होईपर्यंत लगेच साईडला भाकरी बनवण्यासाठी इथे वरईचं पीठ बनवताना मी काय केलं आहे, वरई आणि त्यामध्ये जर तुम्ही अर्धा किलो वरई घेतली असेल तर अर्धा किलो वरईसाठी 1 कप त्यामध्ये साबुदाणे घाला. त्यामुळे जी आपली वरईची भाकर असते अगदी मऊ, अजिबात करताना फाटत वगैरे नाही, अगदी छान अशी आपली वरईचं भाकर ही तयार होते. तर इथं मी 1 वाटी वरईचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला आता याची छान मऊसूत अशी कणिक मळून घ्यायची. अजिबात पाणी गरम वगैरे वापरून घेण्याची गरज नाही. आपलं नॉर्मल पाण्यानेच आपण भाकरी बनवतो आहे. नेहमी जशी आपण ज्वारीची बाजरीची भाकर बनवून घेत असतो अगदी त्याच पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने भाकर ही बनवून घ्या. अगदी सहज अशी आपली भाकर ही तयार होते. तर काय करायचं, अगदी थोडं थोडं पाणी घाला. ह्या पद्धतीने आपण कणिक जी आहे अगदी मऊ अशी ती भिजवून घ्या. कणिक भिजवताना अगदी तिला चांगली चोळून घ्या, त्यामुळे जी भाकर असते अगदी मऊ अशी ती तयार होते. जर तुम्ही डायरेक्टली गोळा बनवून घ्याल आणि लई भाकर बनवून घ्याल तर त्यामुळे आपली भाकरी ही व्यवस्थित तयार होते. अशा पद्धतीने अगदी मऊ असा आपण गोळा तयार करून घेतला आहे. त्यानंतर भाकरी थापताना आपल्याला आता थोडासा पिठाचा वापर करायचा आहे, त्यामुळे काय होईल, आपली भाकर ही खाली चिपकणार नाही. जर तुम्हाला अशी भाकर बनवता येत नसेल हाताने, डायरेक्ट पोळीसारखं लाटून घेतलं तरी काही हरकत नाही. तुम्ही बघाल अजिबात आपल्या भाकरीला तळे वगैरे न जाता अगदी छान प्लेन अशी आपली भाकर ही तयार होते. बनवताना देखील अजिबात हाताला वगैरे चिपकत नाही. अगदी सहज पटकन अशी आपली भाकर सरकते. अगदी
परफेक्ट अशी आपली भाकर ही बनून तयार झाली. साईडला तवा देखील आपला गरम आहे. लगेच भाकर ही तव्यावरती घाला आणि त्यानंतर काय करायचं, गॅस अगदी मंद करा. गॅस मंद करून लगेच या भाकरीवरती आपल्याला अर्धा मिनिटानंतर पाणी हे लावायचे. लगेचच पाणी हे लावून घेऊ नका, त्यामुळे काय होतं, खालची कुकिंग प्रोसेस ही व्यवस्थित होत नाही आणि आपण पटकन पाणी हे लावून देतो आणि आपली भाकर शिजेपर्यंत वरती आपली जी भाकर असते अगदी कोरडी होते आणि त्यामुळे आपल्या भाकरीला तडे जातात आणि त्यामुळे आपली भाकर व्यवस्थित फुगत नाही. तर मी काय केलं, 1 मिनिटानंतर पाणी लावलं आहे. पाणी लावल्यानंतर पुन्हा आणखी अर्धा मिनिटभर राहू दिलं आहे आणि लगेचच आपण दुसऱ्या साईडने आता ही भाकर ही भाजून घेणार आहोत. अशामुळे काय होते, अगदी पांढरी शुभ्र भाकर तर तयार होतेच आणि अगदी रुमालासारखी परफेक्ट मऊ अशी आपली भाकर ही तयार होते. तर दुसरी साईड थोड्या वेळानंतर 1 ते 1.5 मिनिटानंतर पुन्हा चेक करून घ्या. त्यामुळे काय होईल, आपली जी भाकर असते व्यवस्थित एकसारखी ती भाजली जाते आणि त्यामुळे आपली भाकर अगदी परफेक्ट ती तयार होते. अशा पद्धतीने मी मागची साईड भाजून घेतली. लगेच वरची जी साईड होती ती खाली टाकून बघाल तुम्ही अगदी परफेक्ट अशी अगदी टम फुगून आपली अगदी छान वरईची उपासाची पांढरशुभ्र आणि तेवढीच अगदी मऊ अशी आपली भाकर ही तयारी. नक्की तुम्ही अशा पद्धतीने भाकरी करून बघा. नेहमी आपण साबुदाणे वरईचा भात वगैरे न बनवता पटकनी भाजी किंवा पिठलं आणि त्यासोबत अगदी छान गरमागरम अशा पद्धतीची भाकर करून आपण नेहमी खाऊ, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. अगदी छान अशी आपली भाकर आणि अगदी छान चविष्ट असं चमचमीत असं आपलं पिठलं हे तयार झालं आहे. तुम्हाला मी 2 भाग करून दाखवते भाकरीचा. जे वरचं भाग असतो आपल्या भाकरीचा अगदी परफेक्ट आणि अगदी तुम्हाला मी ती भाकर मोडून आणि दाबून देखील दाखवते. अजिबात आपली भाकर ही अशी मुळत वगैरे नाही, अगदी मऊ अशी आपली भाकरी ही तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा.